नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर सौ विद्या पारनेरकर यांनी लिहिलेला एक सुरेख लेख सादर करत आहे. तर जर आजचा लेख आवडला, व्हिडिओ आवडला, तर जरूर एक छोटासा लाईक द्या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तुमच्या कॉन्टॅक्ट बरोबर. त्याचप्रमाणे जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसल्यास जरूर सबस्क्राईब करा, किंवा काही कारणाने राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कॉमेंट्स ज्याची मी आणि लेखिका आतुरतेने वाट बघत असतो, तर जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. ऐकूया आपण. आजच्या लेखिका आहेत सौ विद्या पारनेरकर आणि लेखाचं शीर्षक आहे रूप अनंताचे. रूप अनंताचे. माझ्या लहानपणी आकाशवाणी मुंबई केंद्रावर सकाळी मंगल प्रभात आणि प्रभाते मनी हे कार्यक्रम असायचे. या कार्यक्रमात सुंदर सुंदर जुनी नवी मराठी गाणी लागायची. त्यात नेहमी एक गाणं लावलं जाईल. अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके. कविवर्य बा भ बोरकर यांची ही सुंदर रचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वतः संगीतबद्ध करून गायली आहे. खरं तर या गाण्याचा आणि अनंताच्या फुलाचा काहीही संबंध नाहीये. ईश्वराच्या असीम अनंत रूपाचं वर्णन करणारी हे काव्य आहे. पण मन कुठून कुठे जाईल ते काही सांगता येतं का? माझ्या मनाने त्या अनंताचा आणि अनंताच्या फुलांचा संबंध जोडलाय. अभिषेकींच्या भावपूर्ण आवाजातलं हे गाणं मनावर इतकं ठसलंय की कधीही अनंताचं फूल बघितलं की माझ्या मनात दिवसभर हे गाणं रुंजी घालतं. अनंत काळ या फुलाचा सुगंध किंवा घमघमाट आपल्या मनात दरवळत राहतो आणि म्हणूनच या फुलाला अनंत हे नाव दिलं असावं बहुधा. निसर्गात किती विविधता आहे. काही गोष्टी प्रथमदर्शनीच आकर्षक, लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. त्यांचं रंग, रूप, आकार चटकन मनाला भुरळ घालतात. तर काही गोष्टी मात्र अगदी साध्या, अनाकर्षक असतात. मात्र त्यांचा एखादाच गुण, एखादंच वैशिष्ट्य इतकं लक्षवेधी असतं की आपलं त्यांच्यातील इतर सामान्य गोष्टींकडे लक्षच जात नाही आणि केवळ त्या एकाच गुणामुळे त्यांचं कौतुक होतं. अनंताचंही असंच काहीच आहे. या फुलांचा सुगंध इतका सात्विक, आकर्षक, मनमोहक असतो की आपलं ह्या फुलाच्या इतर गोष्टींकडे लक्षच जात नाही. साधं पांढऱ्या रंगाचं फूल, फार काही सुबकपणा नाही, थोडंसं वेडवाकडंच. जाई जुई, सायली, रातराणी, चाफा, अबोली, मोगरा, गुलाब अशा नाजूक फुलांच्या मानाने अनंताच्या फुलाला जरा बेढपच म्हणावं लागेल. पण आपल्या मनमोहक सुगंधाने अनंत सगळ्यांची मनं जिंकून घेतो. याचा सुगंध चाफा, रातराणी ह्यांच्यासारखा आक्रमक नाही, तर सौम्य, सात्विक, अगदी हळुवारपणे दरवळणारा पण लक्ष वेधून घेणारा असतो. अनंताच्या फुलावर लिहिलेली एका अज्ञात कवीची कविता वाचनात आली. फार आवडली मला. तुझ्या केसात अनंताचे फूल आहे, म्हणजे तुझ्याही अंगणात अनंताचे झाड आहे. ह्या जाणीवेने मी मोहरून जातो. नाव गाव माहीत नसतानाही तुझे आपल्यात एक तरल संबंध रुजून आलेला मी पाहतो. किती छान कल्पना आहे, नाही का? या अनंताला कोणी पाहिलं आहे की नाही माहित नाही, पण मी मात्र सध्या रोज पाहते. कारण सध्या घरच्या आनंदाच्या रोपाला भरभरून फुलं येत आहेत. पाना फुलात लपलेले अनंताचे हे रूप ओळखा, असं तर कवीला म्हणायचं नसेल. आता रेडिओ आवर्जून असा फारसा ऐकणं होत नाही आणि हे कार्यक्रम, हे गाणं हल्ली लागतं की नाही काही माहिती देखील नाही. पण घरच्या कुंडीत जेव्हा अनंताला फुलं येतात तेव्हा न चुकता हे गाणं आठवतच. अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके. आणि या गाण्यापाठोपाठ अनेक आठवणी जाग्या होतात. लहानपणचं घर, सकाळच्या शाळेची तयारी करणारे आम्ही भावंड, एकमेकींना हाका मारत शाळेत जाणाऱ्या मैत्रिणी, आई दादांची ऑफिसला जायची गडबड, पार्श्वभूमीवर चालू असलेले रेडिओचे कार्यक्रम
सगळं इतकं एकात एक गुंफलं गेलंय की वेगळं करताच येत नाही. पण थोड्याच वेळात मी वर्तमानात येते. इतक्या वर्षात सारेच संदर्भ बदलले. आता ते घर नाही, शाळेची ती इमारत नाही, त्या मैत्रिणीही कधीच पांगल्या. आई बाबाही आता नाहीत. रेडिओवरचे ते कार्यक्रम, ती गाणी, सगळंच आता काल्लबाह्य झालंय. काळाच्या ओघात सगळं खूप बदललंय. काही गोष्टी मात्र कधीच बदलत नाहीत. ही अनंताची फुलं जशी तेव्हा होती तशीच आजही आहे. तो सुगंधही तसाच आहे. आणि लहानपणीच्या त्या साऱ्या आठवणीही तशाच आहेत. गंध भरल्या आठवणी काय किंवा नाती काय, हळूच स्मृतिकोशात रुतून बसतात आणि अवतीभोवती दरवळत राहतात, अवचितपणे, अधूनमधून. धन्यवाद. लेखिका सौ विद्या पारनेरकर आणि सादरकर्ती आरती गुप्ते.